आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाचं नाव भंडारा शहरातील एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। ज्या मंदिराचं नाव पहा या व्हिडिओमध्ये, श्री भूषुंड गणेश मंदिर मेंढा। तर आपण आता आतमध्ये जात आहोत। हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। 12व्या शतकाच्या शेवट प्रतिमा या ठिकाणी दिसते आपल्याला। हे आहेत भूषुंड ऋषी, यांच्या नावाने हे मंदिर आहे। म्हणजे यांनी या मंदिराची स्थापना निर्मिती यांच्या काळात केलेली असेल असं। ही आहे श्री गणेशाची भव्य मूर्ती। हेमाडपंथी मंदिर आहे आणि श्री गणेशाची अखंड अशा प्रचंड शिला म्हणजे प्रचंड दगडामध्ये मोठ्या, त्यामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीचं कोरीव काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते। पहा इकडे, पहा इकडे पहा। आजही शेकडो वर्ष झाले, कोणीच सांगू शकत नाही हे कधीच बांधकाम आहे, कसं बांधलं याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। नंदी महाराज म्हणजे आपल्याला भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं असेल, नंदी महाराजांचं दर्शन घ्यावंच लागतं। तर ही जी नंदीची मूर्ती आपल्याला दिसते प्रचंड, ही प्राचीन आहे। श्री गणेशाच्या समोर होती। हे शिवलिंग सुद्धा प्राचीन आहे। शिवलिंग येथील नागरिक सांगतात की हे शिवलिंग श्री गणेशाच्या समोर होत। नंतर या शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली। बली हे आहेत महावीर बजरंग बली। पहा एवढ्या उंचीची, एकाच दगडामध्ये काम केलेलं आहे। आपल्याला लिहिलेलं दिसत आहे, हे या मंदिराची पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला लिहिलेली दिसते। म्हणजे कुणी आलं तर त्यांना कुणालाही काही विचारण्याची गरज नाही। हे वाचायचं आणि समजून घ्यायचं। प्राचीन काळातील मंदिर आहे, जागृत मंदिर आहे। आणि या मंदिराच्या कुठल्याही गोष्टीला जेव्हा कुठलाही हे पोहोचण्याची, क्षती पोहोचवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले असे येथील भक्तगण सांगतात।